गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वन प्लस लिव्हिंग इंडिया हा टॅग ट्रेंडिंगला आहे. आधी ही कंपनी US आणि युरोपमधून आउट होणार असल्याच्या चर्चा झाल्या. त्या खोट्या वाटत होत्या. तोच एका नावाजलेल्या एजन्सीनं एक रिपोर्ट पब्लिश केला, ज्यात वन प्लस US आणि युरोपमधून याच आठवड्यात आपलं सामान पॅक करणार असं सांगण्यात आलं. पण या रिपोर्टमध्ये पुढे असंही सांगण्यात आलं की वन प्लस 2027 पर्यंत भारतातून सुद्धा आपलं बस्तान गुंडाळणार आहे. या एका बातमीनं भारतातल्या वन प्लस युजर्सना टेन्शन आलं. रिटेल शॉप सुरू ठेवण्यासाठीचा खर्च, मॅन्युफॅक्चरिंगसाठी वाढलेला खर्च आणि ब्रदर कंपनी असलेल्या ओप्पोकडून वाढलेल्या कॉम्पिटिशनमुळे वन प्लसनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जाऊ लागलं. पण या बातम्यांमध्ये सत्य आहे का? वन प्लस खरंच बंद होणार आहे का? आणि कंपनीनं ऑपरेशन्स बंद केले तर तुम्ही वापरत असलेल्या वन प्लस फोनचं काय होणार? सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. वन प्लस ॲपल आणि सॅमसंगच्या महागड्या प्रीमियम फीचरच्या तोडीचे फीचर आपल्या पॉकेट फ्रेंडली प्राइस असलेल्या फोनमध्ये देणारी कंपनी. 2017 पासून या कंपनीनं भारतात राडा घातला. कमी खर्चात जास्त फीचर्स, प्रीमियम लुक, खतरनाक कॅमेरा क्वालिटी आणि स्ट्रॉंग सिक्युरिटीमुळे थोड्याच काळात या ब्रँडच्या युजर्सची संख्या वाढत गेली. बघता बघता भारतातले लोक ॲपलकडून वन प्लसकडे शिफ्ट व्हायला लागले आणि वन प्लसला फ्लॅगशिप किलर हे नाव पडलं. वन प्लस भारतात येण्याआधी ॲपल आणि सॅमसंग सारखे ब्रँडेड फोन घ्यायला न परवडणारे लोक रेडमी, ओप्पो आणि व्हिवोला प्रायोरिटी द्यायचे. या काळात भारतातला जेनझी क्राऊड रिसर्च करून मोबाईल विकत घ्यायला लागला होता. त्याच वेळेला वन प्लसनं भारतात ओप्पो, व्हिवो आणि ॲपल, सॅमसंगच्या मिड रेंजमध्ये आपली एंट्री मारली. फक्त ऑनलाईन मिळणाऱ्या फोननं सगळीकडे धुवा केला. मग मोबाईलमधला किडा असलेल्या गल्लीतल्या एखाद्या पोराला कोणता फोन घेऊ असं म्हटलं तर तो ॲपलचं बजेट नसलं तर डोळे बंद करून वन प्लस घे असं म्हणायला लागला. आणि भारतात वन प्लस वापरणारी मोठी कम्युनिटी तयार झाली. त्यात त्यांच्या नॉर्ड सिरीजनं तर कहर केला. सध्याच्या घडीला भारतात 1.5 कोटीच्या जवळपास लोक वन प्लसचे मोबाईल्स वापरतात. ऑनलाईन मिळणारा वन प्लस हळूहळू स्टोअर्समध्ये मिळायला लागला आणि कंपनीनं चांगलंच मार्केट खाल्लं. अजूनही भारतातले लोक वन प्लसला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. मग असं असतानाही हा ब्रँड भारतातून जाण्याच्या चर्चा का होत आहेत? खरं तर या चर्चा सुरू होण्याची सुरुवात मागच्या महिन्यात झाली होती. कारण एका जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की येत्या काही दिवसांमध्ये वन प्लस आणि ओप्पो US आणि युरोपच्या मार्केटमधून एक्झिट घेणार आहेत. नंतर 15 जुलैला एका नावाजलेल्या एजन्सीनं आणखी एक रिपोर्ट पब्लिश केला आणि वन प्लस भारतातून सुद्धा जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की ओप्पोने त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलल्यानं कंपनीनं ब्रदर कंपन्या म्हणजेच वन प्लस, व्हिवो आणि रिअलमीला काही देशांमध्ये विक्री करायला नकार दिलाय, ज्यात US आणि युरोपमधल्या देशांचा समावेश आहे. या देशांमधून वन प्लस जुलैच्या तिसऱ्याच आठवड्यात बस्तान गुंडाळणार आहे. तर भारताचा नंबर 5 महिन्यात म्हणजेच 2027 मध्ये लागणार आहे असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. पण असे दावे करण्यामागं काही कारणं सुद्धा सांगितली गेली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा वाढलेला खर्च. मोबाईल बनवण्यासाठी मेमरी चिप्स महत्त्वाच्या असतात. या चिप बनवण्यात सॅमसंग, SK हायनिक्स आणि मायक्रॉन या कंपन्या आघाडीवर आहेत. ह्या चिप आत्ताच्या किमतीच्या मानानं आधी बऱ्याच स्वस्त असायच्या, पण आता चिप बनवणाऱ्या कंपन्यांनी चिप्सचा सप्लाय मोठ्या प्रमाणात AI डेटा सेंटर्सकडे वळवलाय, ज्यामुळं या चिप्सची किंमत वाढली आहे. इतकी वाढली की मोबाईल बनवण्यासाठी जर 100 रुपये लागत असले तर त्यातला निम्म्यापेक्षा जास्त खर्च चिप विकत घ्यायलाच होतो. याशिवाय बाकी मटेरियलच्या किमती वाढल्यानं प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा वाढली. आता ह्या किमती वाढल्या म्हणून वन प्लसला मोबाईलच्या किमती वाढवता येत नाहीयेत. कारण तसं केलं तर कमी पैशात प्रीमियम फीचर देणारी कंपनी ही वन प्लसची ओळखच निघून जाईल आणि आत्तापर्यंत उभारलेलं मार्केट कोसळेल. त्यामुळेच वन प्लस एकेका देशातून एक्झिट घेत आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे अशा चर्चा आहेत. आता कंपनीनं US, युरोप आणि भारतातून जाण्यामागचं दुसरं कारण सांगितलं जात आहे ओप्पोनं स्वतःचे सेल वाढवण्यासाठी बदललेली स्ट्रॅटेजी. ओप्पो, व्हिवो, रिअलमी, IQO आणि वन प्लस हे BBK इलेक्ट्रॉनिक्स याच पॅरेंट कंपनीच्या अंडर काम करणारे ब्रँड्स आहेत. पण 2021 मध्ये वन प्लसनं R&D आणि काही ऑपरेशन्स ओप्पोमध्ये मर्ज केले. दोन्ही कंपन्या एकमेकांना तगडी फाईट द्यायच्या. वन प्लस लॉन्च झाल्यानंतर कंपनीनं आधीच तयार झालेलं ओप्पोचं मार्केट खाल्लं होतं. आताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे ओप्पोनं स्वतःचा म्हणजे
ओप्पो ह्याच ब्रँडच्या मोबाईलचा सेल वाढवण्यासाठी वन प्लसला एकाच देशात म्हणजे चीन पुरतंच मर्यादित केलंय. त्यामुळेच 2027 पर्यंत वन प्लस भारतातून एक्झिट घेऊ शकतो असा दावा करण्यात आला. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळीकडे चर्चा सुरू झाल्या. मग वन प्लस इंडियानं वन प्लस इंडियाचा बिझनेस नेहमीप्रमाणे सुरू आहे. स्थानिक कामकाजही पद्धतशीर सुरू आहे. आम्ही माध्यमांना आवाहन करतो की त्यांनी पडताळणी न झालेल्या अफवांना प्रसिद्धी देण्यापूर्वी संयम बाळगावा असं आवाहन केलं. पण मार्केटमधली परिस्थिती मात्र वेगळी आहे. काही रिपोर्ट्सनुसार 2023 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये 1.5% हिस्सा असणारा वन प्लस 2026 मध्ये 0.9% येऊन पोहोचलाय. बाकी ब्रँडच्या मानानं वन प्लसची डिमांड मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. कंपनीची नॉर्ड सिरीज भारतात खूप चालली, पण आता नथिंग, मोटोरोला आणि सॅमसंगच्या एफ आणि एम सिरीजनं नॉर्डला तगडा ऑप्शन दिलाय. त्यामुळं सेलवर मोठा परिणाम झालाय. म्हणजेच सुरुवातीला डोक्यावर घेणाऱ्या बऱ्याच इंडियन युजर्सनं वन प्लसला आता साईडलाईन केलंय. बरं, कंपनीनं भारतात विक्री सुरू ठेवली आणि नाही ठेवली तरी त्यांचे मोबाईल विकले जातील याचे चान्सेसही कमीच आहेत. असं म्हणण्याचं कारण म्हणजे बदललेलं सॉफ्टवेअर. यानंतर येणाऱ्या वन प्लसच्या मोबाईलमध्ये ऑक्सिजन ओएस या सॉफ्टवेअरच्या जागी ओप्पोचं कलर ओएस येणार आहे. अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. ऑक्सिजन ओएस दिसायला सिंपल आणि काम करायला एकदम मक्खन होतं, म्हणून वन प्लसचं जास्त मार्केट होतं. पण आता ओप्पोमध्ये वापरलं जाणारं कलर ओएस येणार असल्यानं कल्ट युजर्सचा मूड ऑफ झालाय. म्हणून येत्या काळात हे सॉफ्टवेअर असलेला वन प्लस फोन आधीसारखा विकला जाणार नसल्याची चर्चा होते. आता राहिला प्रश्न, जर 2027 पर्यंत वन प्लस कंपनी भारत सोडून गेली तर या ब्रँडचा मोबाईल वापरणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये काही अडचण आल्यावर काय होणार? तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जर वन प्लस कंपनी भारत सोडून गेली तरी हे फोन वापरणारे लोक ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतात. त्यामुळं वन प्लसच्या युजर्सने लोड घेण्याएवढा हा विषय नाहीये. पण मोबाईल मार्केटमध्ये एकदम पीकवर जाणं, ॲपल सॅमसंग सारख्या कंपन्यांना टफ देणं, नंतर ओप्पोमध्ये मर्ज होणं आणि आता थेट मार्केटमधून गायब होणं, या सगळ्या गोष्टींमुळं एक गोष्ट तर कळली आहे, वन प्लसची अवस्था त्याच्या टॅगलाईन सारखीच झाली आहे, नेव्हर सेटल.